यानंतरची बातमी आहे नाशिकमधून डॉक्टर कैलास राठी हल्ला प्रकरणी संशयिताला आता अटक करण्यात आलेली आहे। राजेंद्र मोरे या संशयिताला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डॉक्टर कैलास राठी यांच्यावरती काल जीवघेणा हल्ला झाला होता, याच्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। यानंतर आता संशयिताला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। राजेंद्र मोरे असं या संशयिताचं नाव आहे। पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेले आहेत। किरण, काल डॉक्टर कैलास राठी यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता, त्यानंतर आता या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती। आर्थिक वादातून हा संपूर्ण प्रकार झाल्याची एक माहिती पोलिसांनी दिलेली होती। शुक्रवारी रात्री नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कैलास राठी यांच्यावरती हल्ला झाला होता। आर्थिक देवाणघेवातून हे जे हल्ला झाल्याची एक प्राथमिक माहिती हे पोलिसांना दिलेली होती आणि हे हल्ला करून जो हल्लाखोर जो फरार झालेला होता, काल त्याला नाशिक पोलिसांनी सापळा रचून हे ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी हे पोलीस अधिक चौकशी करत आहेत। पण अत्यंत भयानक हा सगळा जो आहे तो हल्ला होता। या जे हल्लेखोराने 18 वार या डॉक्टरवरती केलेले होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर डॉक्टर असोसिएशनने सुद्धा आक्रमक भूमिका घेत काल जे आहे ते दुपारपर्यंत ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। पण पोलिसांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आरोग्य सेवा जी आहे ते नाशिकमध्ये पूर्ववत झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करून या जे हल्लेखोराला आता ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक या सगळ्या प्रकरणी जी चौकशी आहे हे पोलीस करताना बघायला मिळतोय। आणि डॉक्टर कैलास राठी यांच्यावरती नाशिकच्याच एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार चालू आहेत। त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची सुद्धा माहिती आहे। आता या सगळ्या केसमध्ये अजून काही माहिती पुढे येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।